महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बारामती येथील न्यायाधीश हे एस.आर. पाटील यांचा भोंदूबाबा यांना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा मिलिंद मगन जाधव या धोपवे राहणार गुहागर जिल्हा यांना बारामती येथील जिल्हा न्यायाधीश एस.आर. पाटील यांनी 6/4/2026 रोजी BNS 318-4 आणि जादूटोणा कायदा कलम 2(1) BRW 3 प्रमाणे न्यायालयाने आरोपीस 4 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि 15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणाची हकीकत आरोपी मिलिंद जाधव यांनी फिर्यादी आणि इतर महिला साथीदारांना पैशांचा पाऊस पाडून देतो असे खोटे आमिष दाखवले होते। त्यासाठी आरोपीने अघोरी पूजेचे आयोजन करून महिलांना विवस्त्र अवस्थेत बसवून त्यांच्यावर अत्याचार केले, तसेच पूजेच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केली असल्याने यातील पीडिता यांनी बारामती तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 405/2026 BNS 64-69-318-4 अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 कलम 235 अन्वये सदर आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली होती। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी पूर्ण करून आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र माननीय न्यायालयात दाखल करण्यात आले होते। सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲडव्होकेट ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी एकूण 7 साक्षीदार तपासले। वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून आणि सरकारी वकील ॲडव्होकेट ज्ञानदेव शिंगाडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील आरोपीस बारामती येथील जिल्हा न्यायाधीश या एस.आर. पाटील यांनी दिनांक 6/4/2026 रोजी BNS 318-4 मध्ये 2 वर्ष शिक्षा आणि 5,000 दंड तसेच जादूटोणा कायदा कलम 2(1) BRW 3 प्रमाणे न्यायालयाने आरोपीस 4 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे। विशेष सरकारी वकील ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी सदर खटल्याचे पूर्ण कामकाज पाहिले तर त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मिलिंद मगन जाधव याला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली। सदर खटल्यामध्ये सरकारी वकील ज्ञानदेव शिंगाडे यांना सरकारी वकील कार्यालयाचे क्लार्क सौ सुनीता सतीश कांबळे यांनी तसेच कोर्ट पैरवी अधिकारी PSI गोरख कसपटे आणि सहाय्यक फौजदार अभिमन्यू कवडे तसेच कोर्ट अंमलदार पोलीस हवालदार रेणुका पवार यांनी सहकार्य केले। या निकालामुळे समाजात भोंदूगिरी करणाऱ्यांविरुद्ध कडक संदेश गेला आहे। बारामती न्यायालयाचा हा मोठा निर्णय। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।